रत्नागिरीतील हापूस आंब्याची यंदा प्रतीक्षा करावी लागणार आहे। बदलत्या हवामानाचा आंबा पिकाला फटका बसतोय। एकाच झाडाला एका बाजूला मोहर आहे, दुसऱ्या बाजूला पालवी फुटली अशी परिस्थिती आहे। संमिश्र परिस्थितीमुळे कोकणात आंबा बागायतदार सध्या चिंतेत आहेत। गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यातच हापूस आंबा बाजारात आलेला होता। यंदा मात्र हापूस आंबा एप्रिलमध्ये बाजारात दाखल होणार असं समजतंय। या सगळ्या संदर्भात आणखी तपशील देतील आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण। कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतो हापूस आंबा, फळांचा राजा हापूस आंबा। परंतु कोकणामध्ये यावर्षी पावसाळा लांबल्याने आंब्याच्या झाडांना आता मोठ्या प्रमाणात पालवी येताना आपल्याला सध्या दिसून येत आहे। ऑक्टोबर महिन्यात जाणवणारी उष्णता देखील यावेळेला तशी फार काही जाणवली नाही। त्याचप्रमाणे परिणामी डिसेंबर मध्ये सुद्धा थंडी सुरू झाल्यानंतर मोहर येण्याची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे। त्यामुळे एकाच झाडावर एका बाजूला मोहर आणि दुसऱ्या बाजूला पालवी अशी संमिश्र परिस्थिती एकंदरीत आता सध्या कोकणामध्ये दिसून येत आहे। यावर्षी हापूस आंब्याचे उत्पादन कमी होण्याची शक्यता देखील आता आंबा बागायतदारांनी व्यक्त केलेली आहे। मोठ्या प्रमाणात चिंतेत हे आंबा बागायतदार सध्या कोकणामध्ये आपल्याला दिसून येत आहे। त्यामध्ये बदलत्या हवामानाचा हा जो काही फटका आहे तो केवळ हापूस आंब्यालाच नाही तर इतरही पिकांना देखील बसताना दिसत आहे। आणि प्रामुख्याने पाहिलं तर यंदा हापूस आंब्याला येणारा मोहर आहे हा उशिरा आलेला आहे। त्यामुळे आता ग्राहकांना या हापूस आंब्याची चव चाखण्यासाठी सुद्धा आता एप्रिल महिन्याची वाट पाहावी लागणार आहे। त्यामुळे बदलत्या वातावरणाचा फटका हा आंबा पिकाला होताना दिसतोय आणि काहीशी संमिश्र परिस्थिती, एका बाजूला मोहर आणि एका बाजूला पालवी अशी संमिश्र परिस्थिती सध्या कोकणामध्ये दिसून येत आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।